नीट पेपर फुटी प्रकरणावरून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर आता शिवाजी पार्क परिसरामध्ये हे जल्लोष सभा होणार आहे। या सभेसाठी राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे जल्लोष करणारे आणि या ठिकाणी सभेची पूर्ण तयारी आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। सभेची तयारी ही या ठिकाणी सुरू आहे। मोठमोठे बॅरिकेड या ठिकाणी लावण्यात येणार आहेत। गेल्या काही दिवसापासून राज ठाकरे यांना भेटण्यासाठी अनेक विद्यार्थी येणार होते आणि हा विद्यार्थ्यांचा जो लढा होता तो आता यशस्वी झाला आहे। विद्यार्थ्यांच्या तिन्ही मागण्या पूर्ण झालेल्या आहेत। त्यामुळे या ठिकाणी जल्लोष विजयी सभा होणार आहेत आणि याची संपूर्ण तयारी या ठिकाणी झाल्याचे आपले पाहायला मिळते। या ठिकाणी भला मोठा ट्रक उभा केला जाणार आहे आणि त्या ट्रकवरून राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि जे काही मान्यवर असतील, जे विद्यार्थ्यांना संबोधित करतील, विद्यार्थ्यांशी संवाद साधतील आणि जल्लोष करतील, तर दुसऱ्या बाजूला या संपूर्ण परिसरामध्ये ही साऊंड सिस्टीम लावण्यात आलेली, जेणेकरून विद्यार्थ्यांशी संवाद साधला जाईल। पूर्ण परिसरामध्ये बॅरिकेडिंग लावण्यात आलेले, मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आता काल राज ठाकरे यांनी सांगितलं होतं की या सभेमध्ये कुठला झेंडा नसेल, कुठला अजेंडा नसेल, फक्त तिरंगा झेंडा या ठिकाणी असेल, देशाचा असेल, कारण की हे विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे आणि विद्यार्थ्यांचं श्रेय आहे। त्यासाठी ही विद्यार्थ्यांचाच हा जल्लोष आहे। त्यामुळे बाकी जे काही विरोधी पक्षातले नेते त्यांना सुद्धा या सभेसाठी बोलवण्यात आले आहेत। त्यामुळे आता या सभेसाठी कोण येतं आणि राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे विद्यार्थ्यांशी काय संवाद साधता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन आम्ही शिकवणसह मिहिरा ढाकणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।